श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण। यवतमाळच्या भाविकांचं सुमारे 18 लाखांचं दान। संत मुक्ताईची पालखी बीडमध्ये दाखल होणार, तर गजानन महाराजांच्या पालखीचं सावरगावात होणार आगमन। नाशिकच्या गोदावरी नदीत सलग चौथ्या दिवशीही पूर परिस्थिती। सतर्कतेचा इशारा देऊनही पूर पाहण्यासाठी नागरिकांची गोदाकाठी गर्दी। माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान। अजित पवार, सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क। 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात। बुमराहचा तिखट मारा, तरीही पोपच्या शतकामुळे इंग्लंडचा पलटवार। भारताकडे दुसऱ्या दिवसाअखेर 262 धावांची मोठी आघाडी।